मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहणार आहोत आपण कांदा दरासंदर्भात. कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे कांदा दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे कांद्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आहेत. सध्याच्या बाजारात कांद्याचे दर उत्पन्न खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून अनेक शेतकऱ्यांना कांदा विकूनही उत्पादन खर्च भरून निघत नाही. काही ठिकाणी तर कांद्याला किलो मागे 5 ते 10 रुपये इतका अपमानजनक दर मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी राज्य सरकारकडे 2 प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. यंदा विकलेल्या कांद्याला प्रत्येकी 1000 रुपये अनुदान द्यावे व नवीन येणाऱ्या विक्रीसाठी आलेल्या कांद्याला 3000 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली. उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि बाजार समितीचे शुल्क यामुळे मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या प्रसंगी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया SK9 येवला न्यूजला दिली आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. शंकरराव कोटमे, कोटमगाव देवीचे. कांद्यावर तुम्ही प्रश्न विचारला असता कांद्याची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. कांदे सडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कांद्याची परिस्थिती अशी झाली की कांदे 15 दिवसापूर्वी 2000 विकत होते, आज कांदे 800 ते 1000 रुपये विकताय आणि शेतकऱ्याला याच्यात काहीच राहत नाही. सरकार वेळोवेळी फक्त आश्वासन देत आहे. आश्वासन देऊन फक्त काय करतं, मागच्या 3 वर्षापूर्वीचं सुद्धा अनुदान शासनाने दिलेलं नाही. 50% शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे. आता हे अनुदान केव्हा देतील केव्हा नाही याचं काही सांगता येत नाही. देता का नाही याची शंका नाही. सरकारचं जर स्वतःचे जर मंत्र्याचे आमदारचे पगार वाढवायचे असले तर एका तासात एका रात्रीत वाढता आणि शेतकऱ्यांचं मोर्चे करा, आंदोलन करा, त्यांच्याच पोरांनी जेल भोगा, हे सगळं चालू असताना सरकार याच्यावर दुर्लक्ष करते आणि व्यापारी सुद्धा या गोष्टीमुळे संकटात आहे. माझी मागणी एवढी, व्यापाऱ्यांना जर समजा वर पैसे मिळेल तर व्यापारी सड्या भावात कांदे घेतील. व्यापाऱ्यांना जर वर काय कांदे पाठवायचे आणि घ्यायचे कसे, व्यापारी अडचणीत येतात. या गोष्टीमुळे व्यापारीच अडचणी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत. याला मेन कारण म्हणजे सरकार. सरकारने हमीभाव 3000 रुपये दिला पाहिजे आणि 1000 रुपये अनुदान दिलं पाहिजे. सागर ज्ञानेश्वर गायकवाड, माझं मी बावळगाव खुर्द इथला कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि कांद्याची परिस्थिती आज अशी झालेली, कांद्याला हमीभाव पाहिजेलच होय. आता काही झालं तरी 3000 रुपये तरी हमीभाव पाहिजे आणि पहिले जे कांदे विकलेले त्यांना 1000 रुपये अनुदान सरकारने दिलं पाहिजे. कारण आज कांदा मागच्या हप्त्यात 1500-2000 रुपये विकत होता, आज कांदा 800 ते 1200 रुपये विकू राहिला आणि कांदा खराब बी खूप झालेला आहे वातावरणामुळे. तर सरकारने गुजरात सरकारने जसं अनुदान दिलं तसं आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा कांद्याला अनुदान दिलं पाहिजे. द रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल. रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट, स्वेटरवर 50% डिस्काउंट. ब्रँडेड कंपनीचे 3 शर्ट व 1 पॅन्ट फक्त 1200 रुपये. शूटिंग शर्टिंगवर 50% डिस्काउंट. ब्लेझर सूट, जोधपुरी, कुर्ता, पायजामा 50% डिस्काउंट. ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल. लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर 50% डिस्काउंट. नियम व अटी लागू. आजच भेट द्या. ठिकाण द रेमंड शॉप, कापसे पैठणी शेजारी, येवला.